शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पाऊस सक्रिय होणार आहे। मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार आहे। तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र आज रात्री फक्त ढगाळ वातावरण आणि वादळी वारा पाहायला मिळेल। मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर असणार। तर मित्रांनो, जाणून घेऊ सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। कोकणात पहिल्यांदा सुरुवातीला कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या भागामध्ये आज रात्री मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पहिल्यांदा सोलापूर, अहमदनगर, सांगलीच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। मात्र तरी देखील ढगाळ वातावरण आणि एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील काही भागात झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, इकडे मराठवाड्यात पहिल्यांदा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्रीला पावसाची उघड पाहायला मिळेल। मात्र उद्याच्या दरम्यान यातील काही भागांमध्ये हलका पाऊस होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात आज रात्री मध्यरात्रीला नाशिकच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, मनमाड, मालेगावच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही भागात हलका वादळी वारा देखील सुटेल। तुरळक ठिकाणी हलक्या सरी या भागात होऊ शकतात। मित्रांनो, इकडे विदर्भात पहिल्यांदा विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत काही भागात झालेला पाहायला मिळेल। मात्र पुढील 2 दिवस या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो। मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।